सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब, भोकरदनचे रावसाहेब दानवे साहेब, असं लहान पोरासारखं तुम्ही भांडताय, जनतेला मूर्ख समजताय का? हे सिल्लोडचे अब्दुल सत्तार साहेब 35 वर्षापासून सत्तेत आहे. भोकरदनचे रावसाहेब दानवे साहेब 35 वर्षापासून सत्तेत आहे. असंच वारंवार लोकांना मूर्ख बनवून यांनी शेतकऱ्यांच्या टळूवरचं लोणी खाल्लंय. आता पोराला नगराध्यक्ष केलं, त्यांनी पोराला आमदार केलं, पोरीला आमदार केलं. स्वतःच्या घरात सत्ता कशी ठेवायची, स्वतःचे घर कसे भरून घ्यायचे, ह्या दोन नेत्याकडे बघून महाराष्ट्राच्या नेत्यांनी शिकायला पाहिजे. आणि भांडतात भामट्यासारखे. तिकडं त्या सिल्लोडच्या शेतकऱ्यासाठी आम्ही उपोषण केलं 8 दिवस. हा सत्तार साहेब तिथून ते लहान मुलाला कसं आपण गाडी घेऊन देतो एखादं खेळणं, तर लाल दिव्याची गाडी घेऊन रोज गल्लीतून 2-3 चक्रा मारायची. त्या सिल्लोडमध्ये 2-4 चक्रा मारते. उपोषणाला भेट दिली नाही. आता तिकडे 2 दिवस झाले नारायण लोखंडे, विकास जाधव म्हणून रोजगार हमीच्या कामासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले भोकरदनमध्ये. त्या दानवे साहेबांनी तिथं जाऊन बघितलं नाही. शेतकऱ्याचे पोरं आहेत, कशासाठी बसले, त्यांच्या मागण्या काय आहे हे त्यांनी बघितलं नाही. याची टोपी गोल आहे, याची टोपी लंबुळी आहे. आणि ही टोपी गोल नसली असती तर निवडून आलं नसतं, लंबुळी असती तर निवडून. अरे हे नालायक असं विचाराचं राजकारण तुम्ही करतात, म्हणून तर तरुण बर्बाद झालाय, म्हणून तर शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. तुमच्यासारख्या येड्या गबड्या लोकांना त्या ठिकाणी बसून दिलं, म्हणून तर आज जनतेचे हे हाल आहे. नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली, 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये दिले, तुम्ही दोघंही त्याच्यावर काही बोलायला तुम्हाला सुचत नाही का रे? एक म्हणतो गोल टोपी आहे, एक म्हणतो लंबुळी टोपी आहे. आणि हे लोकांना मूर्ख बनवतायत. भोकरदनच्या, जालना जिल्ह्याच्या, सिल्लोडच्या जनतेला मूर्ख बनवून हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडणं लावून यांच्या पोरांना आमदार कसं करायचं, यांच्या पोरांना नगराध्यक्ष कसं करायचं हे यांच्याकडनं शिकावं. म्हणून हे 2 लबाड चेहरे आहेत आणि दोन्ही जनतेला मूर्ख बनवून या ठिकाणी जनतेला गृहीत धरून राजकारण करत आहे. यांचं राजकारण संपण्यास आता जमा झालेलं आहे. जनता आता यांना ओळखायला लागलेली आहे. दुसरी गोष्ट, उपोषण या ठिकाणी भोकरदनला विकास जाधव आणि नारायण लोखंडे हे शेतकऱ्यांसाठी करताय. उद्या 12 वाजता मी त्यांना भेटायला येतोय भोकरदनमध्ये. आपण सर्व तमाम तरुण बांधवांनी, शेतकरी पोरांनी यावं ही विनंती. जय जवान, जय किसान. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, हे आहेत मंगेश साबळे. मंगेश साबळे यांनी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरती मोठी टीका केलेली आहे. मंडळी, नुकताच नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आणि या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी यांच्या मुलाला निवडून आणलं. या निवडणुकीमध्ये काय झालं, कसं झालं, कोण निवडून आलं, कशामुळं आलं, कुणामुळे आलं, या सगळ्या गोष्टींवरनं मोठ्या प्रमाणावर चिखलफेक सुरू आहे. इकडे भोकरदन विधानसभा मतदारसंघ तसेच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांचं मोठं वर्चस्व आहे. आणि या ठिकाणी रावसाहेब दानवे यांच्या समर्थनात असलेले उमेदवार हे पराजित झाले आणि त्याच ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या समर्थनात असलेले उमेदवार विजयी झाले. आणि हे सगळे निकाल आल्यानंतर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये मोठी चिखलफेक बघायला मिळाली. एकमेकांवरती टीका या मंडळींनी केली. आता ती टीका अशी होती की यांना यांचं घर, यांचं गाव सांभाळता आलं नाही, हे देश काय सांभाळणार, अशा आशयाचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावरती टीका करत असताना केला. तर रावसाहेब दानवे हे देखील कमी नाही आहेत. यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्यावरती टीका केली. सिल्लोडचा पाकिस्तान करून ठेवला आहे अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं होतं. त्याचबरोबर हे निवडून जे आलेले आहेत ते केवळ तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरून निवडून आलेले आहेत असं ते म्हटलं. कारण तिथं जो निवडणूक अधिकारी बसवलेला आहे तो यांनीच बसवलेला आहे आणि गोल टोपीचा आहे. आता गोल टोपीचा कोण, लांब टोपीचा कोण हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच गोल टोपी वापरणारे मंडळी हे कोण असतात हे तुम्हाला वेगळं सांगणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे
रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरती जी टीका केली आहे की अब्दुल सत्तार हे जे निवडून आलेत विधानसभेला ते निवडून नाही आलेले आहेत. तिथे शिंदे सेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत पण निकाल फिरवला गेलेला आहे असा गंभीर आरोप यावेळेस रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरती केला. आणि ते निवडून जे आले ते गोल टोपीमुळे आले. गोल टोपीचा माणूस तिथे बसवण्यात आलेला आहे, निवडणूक अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे ते निवडून आले असा आरोप यावेळेस रावसाहेब दानवे यांनी केला. त्यामुळे गोल टोपी, लांब टोपी अशा आशयाचे वक्तव्य करून एकमेकांवरती ही मंडळी चिखलफेक करतात. आणि त्यात मंगेश साबळे यांनी सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं. सिल्लोड हे अब्दुल सत्तार यांचं गाव आहे, यांचं मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून लहान लेकरं खेळण्यातल्या गाड्या घेऊन जसे फिरतात तसा हे अब्दुल सत्तार लाल दिव्याची गाडी घेऊन फिरत होते, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, ह्या बोळातून त्या बोळात. पण आम्ही त्या ठिकाणी उपोषण करत होतो, तर उपोषण स्थळाला यांनी कधी भेट दिली नाही अशी खंत यावेळेस मंगेश साबळे यांनी व्यक्त केली. आणि तसंच रावसाहेब दानवे यांचं वर्चस्व असलेलं, यांचं घर असलेला भोकरदनमध्ये आता देखील काही मंडळी उपोषणाला बसलेली आहेत. तिकडे हे लोक फिरकत नाहीत, ही देखील खंत त्यांनी यावेळेस व्यक्त केली. उद्या मी जाणार आहे असं देखील ते म्हणाले. शेतकऱ्यांची पोरं आहेत, ती उपोषणं का करतात हे जाणून घेण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाही असं म्हणत त्यांनी ही टीका केलेली आहे. तर मंडळी, मंगेश साबळे हे उद्या भोकरदनला जाणार आहेत, याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही जाणार आहात का त्यांना भेटायला? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.